नाशिक त्र्यंबकेश्वर मार्ग गेल्या तासाभरापासून ठप्प झालाय। कुंभमेळा पूर्वतयारीच्या कामांमुळे प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। अमृत गार्डन ते सातपूर आणि अमृत गार्डन ते पिंपळगाव बहुला दरम्यान दुतर्फा जाम झालेला आहे। नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गावर वाहनांच्या तब्बल 3 ते 4 किलोमीटर पर्यंत लांब रांगा लागलेल्या आहेत। कामामुळे पर्यायी मार्गाचा अभाव आहे। त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या भाविकांना याचा मोठा फटका बसतोय। कुंभमेळा प्राधिकरण आणि वाहतूक पोलिसांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचं समोर येत आहे। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण ताजणे। तर किरण, नाशिक त्र्यंबकेश्वर मार्ग गेल्या तासाभरापासून ठप्प आहे, नेमके आता काय अपडेट्स आहेत? खरं म्हणजे नाशिक शहरामध्येच वेगवेगळ्या ठिकाणी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जी कामं सुरू आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते। मात्र सकाळच्या वेळेला त्र्यंबकेश्वर रोडवर जी वाहतूक कोंडी झालेली आहे, तासाभरापासून ही संपूर्ण जी वाहनं आहेत ती एकाच जागेवर उभे आहेत। आणि महत्वाची बाब म्हणजे या सगळ्या काळामध्ये एकाच बाजूने नाही तर दोन्ही बाजूने असलेली जी वाहतूक कोंडी आहे ती झाल्यामुळे मोठा मनस्ताप भाविकांना आणि नागरिकांना होतोय। सकाळच्या सत्रामध्ये कार्यालयासाठी जाणारी अनेक मंडळी आहेत, भाविक देखील मोठ्या प्रमाणात त्र्यंबकेश्वरच्या दिशेने जात असतात। काही भाविक दर्शन करून नाशिकमध्ये परतत असतात आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ही वाहतूक कोंडी झाल्यामुळे मोठा मनस्ताप हा वाहनधारकांना आणि प्रवाशांना करावा लागतोय। यामध्ये सिंहस्थ प्राधिकरण जे करण्यात आलेलं आहे ते आणि वाहतूक पोलिसांमध्ये समन्वय नाहीत का अशा स्वरूपाचा सवाल देखील उपस्थित केला जातोय। आता पोलिसांकडनं परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे। मात्र एकूणच वाहतूक कोंडी झाल्यामुळे मोठा मनस्ताप हा नाशिककरांना सहन करावा लागतोय। आदिती, माहितीबद्दल आपण पाहतोय की नाशिक त्र्यंबकेश्वर मार्ग गेल्या तासाभरापासून ठप्प झालाय। वाहनांच्या 3 ते 4 किलोमीटर पर्यंतच्या रांगा लागलेल्या आहेत।